भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महापौर बंगला रेल्वे लाईन येथे संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज व सोहेल शेख यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी कारंपुरी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर संघटनेच्या वतीने कारंपुरी महाराज व सोहेल शेख श्रीनिवास बोगा यांचा संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज संघर्ष कामगार संघटना दलित पॅंथर या संघटनेच्या कार्यालयामध्ये आमचे सहकारी आणि खरोखरच संघर्ष करणारे, संघर्ष जास्त आहे, समाधान कमी आहे। समाधान करायला तयार नाही सरकार, म्हणून संघर्ष आमचा हक्क आणि आमचं काम सोडणार नाही असं निर्धार करणारे आमचे अंगद जाधव साहेब, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व माझ्या मित्रांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने तो ज्याप्रमाणे सर्वांना एकत्रित आणण्याचा एक स्नेह संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, हे करत असताना त्यांनी प्रत्येक कामगार संघटनेच्या किंवा चळवळीतील लोकांना, समाजसेवकांना, सर्वांना बोलवून जो सन्मान दिला तो वाखाणण्याजोगं आणि स्वागतार्ह आहे। आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सांगतो की अशीच अपेक्षा बाबासाहेबांना होती आणि ते सुद्धा आता करतात। परंतु या ठिकाणी खंत वाटतं, या देशामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दुर्घटना सरकार आहे, बाबासाहेबांचं घटना सरकार नाही आहे। बाबासाहेबांचं घटना सरकार परत या देशात यावं आणि आमच्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना मान, सन्मान आणि न्याय मिळावं आणि सर्वसामान्य लोक न्याय मिळावं अशी या ठिकाणी बाबासाहेबांच्या ठिकाणी प्रार्थना करतो। मला या ठिकाणी बोलवून जे 2 शब्द बोलण्याची सन्मान सत्कार केला, काटे टोचले पण आनंद वाटला। अशा सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।